हाय, मी प्रतीक्षा. कशा आहेत तुम्ही सगळे? हॅप्पी ना? हॅप्पीच राहा. मी माझ्या लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि जी आपली एवढी मोठी लाईफ आहे ना, त्याच्यामधला हा छोटासा भाग जे दररोज मी यूट्यूबवर टाकणार आहे माझ्या व्हिडिओमार्फत, की मी काय करते, माझं रुटीन काय. मी एक आई आहे. माझं आई पिऊ स्कूलला गेलेली आहे. मी पिऊचा टिफिन वगैरे बनवून दिला आणि अर्जुन पण ऑफिसला गेलेले आहेत. मी त्यांचं पण टिफिन वगैरे, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी पण अंघोळ विंघोळ करून पूर्ण तयार झालेली आहे, कारण घरातली एवढी कामं आहे ना, ते सगळे कामं आवरून घ्यायचे आहे आज. कारण मी काल पण म्हणजे फरची वगैरे काही पुसली नाही, म्हणजे थोडंफार आहे ते आवरून घेणार आहे आता. मी आज शॅम्पाई नाही करत ना, आता आज पॅडी बाल पटकी नाही दिले. हो का? हा एवढी हुशार झाली का तू मग? हा खरं? बस शिल्लक? ठीक आहे, मी शिल्लक. तो काय झालं मग? तू व्यवस्थित पळायला लागली ना, तू पाय हे झाला मग. तो चल, हळू चल, हळूहळू चल, चल. जास्त ऊन आहे. होते का ओपन? एवढं ऊन आहे ना बाहेर, पूर्ण तोंडाची अंगार होती माझ्या. लाईट पण आहे का नाही काय माहित. हाय लाईट. पहिली ना फॅन चालू करते. काय होतंय ना की तिथं बोर्ड आहे ना, बोर्डमध्ये ना फॅनचं काय म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी बहुतेक बोर्डमध्ये. तिथून बटन जर बंद केलं ना, फॅन लवकर चालूच नाही होत. त्याच्यामुळे ना रिमोट आहे फॅनचं, तर आम्ही रिमोटवरतीच मग चालू बंद करतो. ऐकतच नाही कोणतेच काम, ऐकतच नाही. माझा किड्स वाली शर्ट. ओके ए ओके. किड्स तुम्हाला वाली. परेशानी करणार आहे ना आता. हा पप्पाने काय सांगितलेलं आहे? परशा नाही करायचं. पप्पा दररोज सांगते परशा नाही करायचं. काय सांगते पप्पा दररोज? परशा नाही करायचं मम्मीला. हो ना. हा पण ही त्याचं उलटं करते. हा त्याचं उलटं करते, परेशान करते मला. त्याच्यात ऊन पण एवढं आहे ना, मी स्टॉल घेऊन गेले पण एवढी गरमी होत होती. ऊन एवढं आहे ना, त्याचं निघणं मुश्किलच बाहेर. आता पाऊस आला पाहिजे आता छान, कारण पाऊस पडला म्हणजे 2-3 दिवस म्हणावं तेवढा छान पाऊस नाही पडला. थोडा म्हणजे असं फवाऱ्यासारखा दररोज थोडा थोडा चालू होता. छान असा पाऊस पडला पाहिजे आणि मग मस्त. नाश्ता असते का? एकदाची वरती बांधले केस, वरती बांधले ना, असं छान वाटतं, मोकळं वाटतं मस्त. जोपर्यंत खाली केस असले ना, मला वाटच लागते पूर्ण घामाने. दिसतंय. बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला. पिऊला मॅमनी काय दिले? स्टार, आईस्क्रीम आणि स्माइली. तर पिऊ आज स्कूलमध्ये गुड गर्ल बनवून राहिली असताना, तर मॅमनी तिला हे सगळं दिलंय. मॅमनी पिऊला हातावरती स्टार दिलंय, स्माइल दिली आहे आणि आईस्क्रीम दिली आहे. हो ना? कस काय दिली आईस्क्रीम? हो, गुड गर्ल, माझी गुड गर्ल. उठ उठ उठ. तू खूप हुशार आहे बाळा. डोकं दुखतंय. This is small. This is short. This is fat. This is slow. This is fast. गुड गर्ल. मी टिफिन खाल्ला नाही आहे. मी तिला आता टिफिन खाऊ घालते तिचा, आणि तिचा चालू आहे अभ्यास. आणि ती जेवता अभ्यास पण करते. दाखव, हे बघा. हो ना. सगळ्यांना सांग की अभ्यास करून घ्यायचा टायमावरती. लवकर करायचा, जेव्हा स्कूल आला तेव्हा अभ्यास करायचा. आणखीन का चांगले वस्तू ठेवायचे. बुक ते व्यवस्थित ठेवायचे.
स्कूलमधून आलं की लगेच अभ्यास करायचा, जेवण करायचं, कपडे चेंज करायचे, हो ना? आपण मग सगळे वेटवर केले रात्र झाली तेव्हा त्याला दिसतं व्हायला भूत येऊन जातं. भूत येऊन जातं. हा मग काय हे हे उल्लू उल्लू आहे का? आणि तुला कोणी सांगितलं असा? माझ्या फ्रेंडनी. ग मला एक गोष्ट सांग, तू एवढी मोठी झाली का तुझे फ्रेंड आणि तू अशी गप्पा मारताय तर? हां आणि मोठी झाली. अगं तू किती छोटी आहे पिऊ, तू ज्युनियर के जीला आणखीन अशी बोलते तुझे फ्रेंड तुझ्या स्कूलमध्ये? तेव्हा सक्सेस आहे. हो का? काही पण बाते घरी घेऊन येते. काय करते? अजून तुम्हाला दाखवते ना काय केलेलं आहे. दाखव बरं, कुठं कुठं कलर केलेले. ही इथं केलं मी इथं मॅमी स्टार इथं करते मी इथं मॅमी बुद्ध दिले हां आणि इथं इथं कलर केले मी इथं इथं शे दिलेले आहे आणि इथं कलर मी केलं होतं. इथं कलर करून घे सगळे, किती छान दिसते बघ कलर केले तर. कुठे उल्लूला बघ किती छान कलर झाला. आणि दुकान दिले इथे स्टार देते. मग आता हे बघा याला कोट करायला पटकन सावं तुम्ही. खूप टाईमपास झालेला आहे आता केव्हाचा. पिऊला स्कूलमधून आणलं, ती जेवली, तिचं होमवर्क पूर्ण केला मी आणि माझे पूर्ण कामात हेच पडलेले. तर मी आता आणि मी कामावर. शोधायच्या मी आवडून घेणार आहे आता. पूर्ण किचन क्लीन केलं मी आता. छान असं आवरून घेतलं, खूप खराब झालेलं होतं. इथे ना मी भाजीपाला घेऊन आले होते. संध्याकाळी गेले आणि भाजीपाला घेऊन आले. कारण काय होतं ना, सकाळी उठलं ना टिफिनला काय बनवायचं काय बनवायचं त्याच्यामध्ये खूप टाईम चालला जातो. एकतर आपण चपात्या बनवून घेतो, पण भाजीला काय बनवायचं. तर त्याच्यामुळे म्हटलं एकदा भाजीपाला घेऊन येऊ, कारण कमीत कमी 5-6 दिवस तरी मग भाजी खायचं आहे आता. आणि मी जेवणामध्ये खिचडी बनवलेली आहे. इथे आम्ही दोघं पण जेवायला बसलेलो होतो. टी व्ही चालू होती त्याच्यामुळे मी इथं व्हॉईस ओव्हर करते आहे. तुम्ही म्हणत असाल इथे काय चालू आहे तर सांगते. इथे चालू आहे पिऊच्या स्कूलमध्ये ना ग्रीन डे सेलिब्रेशन आहे, तर त्याच्यासाठी तिला मँगो बनवायचं आहे. तर आम्ही हेच मँगोचं कटिंग करून घेत होतो. अर्जुननी मँगोचं त्याच्यावर ड्रॉइंग करून घेतलं आणि त्या हिशोबाने कटिंग केलं. तर असं छान असं त्यांनी ड्रॉइंग केल्याच्यानंतर छान असं कट करून घेतलं त्याला. आणि काय आहे ना, तिला स्कूलमध्ये एक वाक्य पण बोलायचं सांगितलं होतं. म्हणजे मॅम म्हणले होते की तुम्ही जे पण बनवशाल ना तिला, त्याच्यावर कमीत कमी तुम्ही 2 लाईन तरी तिला पाठ करून पाठवा. तर आता तिला 2 लाईन आम्ही सांगितलेल्या आहे. तिच्या लक्षात बसत्या न बसत्या काय माहिती. आता ह्या लाईन तिला परत सकाळी जाताना रिपीट कराव्या लागतील. तर बघूया आता काय होतं तर. शिल्लक बघा ना, आईच काढा त्याच्यावरती.
हे आणलं त्यांनाच करू ना ते. हं? याने नाही त्याला आईच काढून घेऊ ना आपण मार्करने त्याने. हे पकड, याला करा. याला करा ना. बाळा तू पडला ना दागते तर लागन बरं. अरे, हे बघ, याला. हा पहिले पेन्सिल ड्रॉ करून घ्यावं पडत असतं. इथे ना आता ते लाईन त्यांनी ड्रॉ केले आणि त्याच्यानंतर कट केलं. पण ते एवढं छान दिसत नव्हतं. म्हणजे ॲट्रॅक्ट करत नव्हतं जे बनवलं होतं ते. त्याच्यामुळे मग तिथे ना आम्ही त्याला आईज बनवलं आणि खाली माऊथ बनवलं. आणि आमच्याकडे पिवकडे जो कलर होता ना थोडा, ते माऊथला तिथे रेड कलर दिलेला आहे. तर ते असं ना खूप छान दिसत होतं. म्हटलं ठीक आहे आता घरामधली सगळी कामे आवरलेली आहे आणि पिऊ पण झोपली इथं. ती पण दमून गेली माझ्या मागं फिरू फिरू. आणि तुम्हा सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.